न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शासनाच्या कोट्यावधीचा निधी गेला खड्ड्यात। सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही प्रत्यक्षात वाहनचालकांना मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। रेवणगाव घाटातील रस्त्याची परिस्थिती पाहिली तर हा रस्ता आहे की खड्ड्यांचा सापळा, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते। 2 चाकीपासून ते अवजड 16 चाकी वाहनांपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सुरू असते। मात्र रस्त्यातील खोल खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे। विशेष म्हणजे या खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे कमान पट्टे तुटण्याची शक्यता, तर वाहन पलटी होण्याचा धोका देखील नाकारता येत नाही। 2 चाकीवरून प्रवास करणाऱ्या महिला, लहान मुले तसेच गरोदर महिलांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे। राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे गुहागर ते विजापूर आणि कराड ते सोलापूर या मार्गावरील वाहतूकही याच रस्त्यावरून होते। मात्र या मार्गावरून जाताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे। याचबरोबर रेणावी घाट आणि हिंगणघाट परिसरातही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे। या खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड संताप असून तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे। आता प्रश्न असा आहे, शासन आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? आणि या मृत्यूच्या सापळ्यात बदललेल्या रस्त्यांची दुरुस्ती नेमकी कधी होणार? हा गंभीर प्रश्न आज प्रत्येक वाहनचालकाच्या मनात आहे। दिलीप गायकवाड, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख ची रिपोर्ट।